गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 3.5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचा अखेर बिगुल वाजलाय। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात। मुंबईसह राज्यातल्या सर्वच महापालिकांच्या निवडणुकांच्यासाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला मतमोजणी होईल। एकूण 2879 जागांसाठी या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांच्यासाठी 23 ते 30 डिसेंबरच्या दरम्यान उमेदवारी अर्ज करता येणार आहे। त्यामुळे आता सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। कुठे सत्ताधारी महायुती एकत्र असणार आहे, तर कुठे दोस्तीत कुस्ती होणार आहे। मवियामध्ये तसंच काहीसं चित्र पाहायला मिळू शकतं। निवडणुका घोषित झाल्या। हा कार्यक्रम कसा असणार आहे एकदा नजर टाकूया, कारण हजारो इच्छुकांसाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असणार आहे। निवडणुकांच्या या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाची तारीख अर्ज भरण्याची 23 ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे। अर्ज भरण्याची तारीख आपण बघितली 30 तारखेपर्यंत आहे। मतदान 15 जानेवारीला होणार आहे। निकाल 16 जानेवारीला असणार आहे। 16 जानेवारीला कळेल तुमच्या शहराची सत्ता नेमकी कोणाच्या हातात आहे। तर 23 ते 30 डिसेंबरच्या दरम्यान 30 डिसेंबरला अर्ज भरणं, 2ला मागे घेणं आणि 3ला वाटप करणं असं आहे। 16 तारखेला निकाल, 15 तारखेला मतदान, अशा प्रकारची ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे या सगळ्या काळामध्ये। त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्यासाठी, मतदारांसाठी सुद्धा ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे, ज्या तारखेला ठरणार आहे 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या मधून सत्ता नेमकी कुणाची असणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल। काही ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी युती होईल। एखाद 2 ठिकाणी भाजप राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल।